नमस्कार मंडळी. मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 8 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, आजचा भाग खूपच भारी आणि खूप इंटरेस्टिंग दाखवलाय बरं का. मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. म्हणजे सायली तन्वी आहे तर सगळं समजलंय, पण मंडळी आता इकडे महिपत जो काही आहे ना, तो महिपत खूप मोठं कारस्थान करतोय. म्हणजे इतके दिवस हा महिपत जो साधू बुवाचं नाटक घेऊन आहे, त्यामागे आता महिपतने खूप मोठं कारस्थान केलेलं आहे. कारण मंडळी, जे आता सचिन जेव्हा महिपतच्या कपाटामध्ये नक्की त्याने काय ठेवलं हे शोधायला जातो, आणि तेव्हा महिपतच्या कपाटामध्ये त्याला बरीचशी सारी हत्यारं सापडलेत. म्हणजे महिपतनी ती नवीन हत्यारं मागून कपाटामध्ये लपून ठेवलेली असतात. आणि सचिनला आता कळून चुकतं की म्हणजे इतकी दिवस महिपत जे काही साधूबुवाचं नाटक करतोय ते सगळं नाटक आहे. त्याला फक्त सगळ्यांचा विश्वास संपादन करायचा आहे आणि त्यानंतरच त्याला सगळ्यांचा बदला घ्यायचा आहे. आता सचिन म्हणत असतो की महिपत शिकरे, तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता, पण तुम्ही मला फसवू शकत नाहीये. उगाचच तुम्ही एवढी हत्यारं घरामध्ये आणून ठेवलेली नाहीये. बस आता फक्त तुमच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती मला लक्ष ठेवावं लागेल. आतापर्यंत मला असं वाटत होतं की हे सगळं काही खरोखरच सुरू आहे, पण तुमचं हे नाटक आहे हे मात्र आता माझ्या लक्षात आलंय. आणि मंडळी, आता महिपतने जो काही त्या डाव खेळलाय ना, म्हणजे तो जे काही लोकांची फसवणूक करतोय, ते सगळं आता सचिनला समजणार आहे. तर मंडळी, इकडे आता सगळेजण असं दाखवलंय की सगळेजण पूर्णाजीच्या रूममध्ये बसलेले असतात आणि सायलीच्या सेलिब्रेशनची चर्चा सुरू असते. आणि तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की येस, मला एक भन्नाट आयडिया सुचली आहे आणि हा प्लॅन आपला 100% वर्क होणार आहे. खूप भारी आयडिया. त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की हळूहळू अरे जोरात ओरडू नकोस, सायलीने जर आवाज ऐकला ना तर आपला सगळा प्लॅनिंग फ्लॉप होऊन जाईल. चैतन्य म्हणते हो हो, पण माझी आयडिया तरी ऐकून घ्या. त्यावर आता अस्मिता लगेच म्हणते, ए प्लीज, हा काहीतरी मूर्खासारखी आयडिया देऊ नकोस हा. तुझ्या आयडिया ना सगळ्या फालतू असतात. मगाशी सांगितलंस तसं काही सांगू नकोस. त्यावर आता चैतन्य म्हणतो, अरे माझी आयडिया ऐकून तरी घ्या. आता सगळेजण आहेत ना मंडळी इकडे कान लावून आणि शांतपणे ऐकत असतात. सगळ्यांना असं वाटतं की आता खरंच चैतन्याला काहीतरी भारी सुचलं असणार आहे आणि चैतन्य आता इथे काहीतरी सांगत असतो. आणि सगळेजण आता चैतन्याची ती आयडिया बघून सगळ्यांचे चेहरे अगदी वेडेवाकडे झालेले असतात. आणि ही आता अस्मिता इथे म्हणते, काय यार पुन्हा तेच, काय आयडिया देतोस तू? आता ही कोणालाच आयडिया आवडलेली नसते. पूर्णाजी सुद्धा म्हणतात, छी काही बरोबर नाही आहे. पूर्णाजींना सुद्धा आवडलं नाही आहे. आणि मंडळी, तेवढ्या तिकडे आता सायली सगळ्यांना शोधते घरभर की सगळेजण गेले कुठे. सगळ्यांना फोन करत असते बिचारी, पण सगळ्यांचे फोन बंद लागतात. सायली म्हणते की मला असं वाटलं की अश्विन भाऊजींच्या रूममध्ये सगळे असतील, पण इथे पण कोणी नाही आहे. गेले कुठे सगळेजण? आणि इकडे सगळ्यांचं आता प्लॅनिंग सुरू झालंय. आणि तेवढ्यात सायलीला म्हणजे असा आवाज येतो. हे सगळेजण मोठमोठ्याने बोलत असतात, भांडत असतात आणि चैतन्याला चिडवत असतात. आणि तेवढ्यात सायलीला आता आवाज येतो की हा आवाज तर पूर्णाजीच्या रूममधून येतोय. म्हणजे हे सगळेजण पूर्णाजीच्या रूममध्ये आहेत का? म्हणजे मी सगळे रूम शोधले, मला कुठेच नाही सापडले. आणि सायली आता पूर्णाजीच्या रूममध्ये चालली आहे. मंडळी, आजचा हा भाग आहे ना पूर्ण फणी दाखवलाय. म्हणजे चैतन्य आता इथे खूप एन्जॉय करत असतो स्वतःची आयडिया सांगितल्यानंतर आणि म्हणतो की कशी वाटली माझी आयडिया. पण सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात, कोणालाही त्याची आयडिया आवडलेली नसते. आता इथे प्रताप म्हणते, चेहरे असं काही एक सायलीला आवडणार नाहीये. सायलीची आवड कशी आहे तुला माहीत नाही आहे का? आणि त्यावर सुमन सुद्धा म्हणते की हो, सायलीला कसं सगळ्या गोष्टी साध्या साध्या सोप्या आणि अगदी सिंपल आवडतं, तिला हे अजिबात आवडणार नाहीये. आणि आता हे सगळं बोलणं सुरू असतं तेव्हा बाकी अस्मिता वगैरे पण म्हणतात की हो हो, हे तिला अजिबात आवडणार नाहीये, आपण काहीतरी वेगळं करूया जेणेकरून ते सायलीला आवडेल. आणि हे सगळं बोलणं सुरू असताना सायली आता मागून पाठवून येते, पण सायलीने काही ऐकलेलं नाहीये. आणि सायलीला बघून सगळे आता आश्चर्यचकित होतात आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत बसतात बरं का. आता त्यांना असं वाटतं की अरे बापरे, आपला प्लॅन सायलीला समजला की काय. आता अर्जुनला काय बोलावं काही कळत नाही. तो तत्पप्प म्हणत असतो आणि म्हणतो की बायको, तू इथे काय करते? तू आपल्या रूममध्ये आराम करत होतीस ना? त्यावर सायली म्हणते की मी तुम्हाला विचारते की तुम्ही सगळेजण इथे काय करताय? मी अख्ख्या घरभर तुम्हाला शोधते, कोणी कुठेच सापडलं नाही मला. मी सगळ्यांना फोन केले, सगळ्यांचे फोन पण बंद आहेत. तुम्ही सगळेजण इथे पूर्णाजीच्या रूममध्ये एका वेळेला इथे काय करताय? तुमचं काही सुरू आहे का? म्हणजे मला सांगायचं नाही आहे किंवा असं काही सुरू आहे का? आता प्रताप म्हणतात, छे छे, असं काही नाही गं, तुझ्यापासून काय लपून ठेवणार? ते काय झालं, मी कल्पनाला बघितलं की कल्पना पूर्णाजीच्या रूममध्ये येत होती आणि थोडीशी डिस्टर्ब वाटली. आणि म्हणून म्हटलं की बघावं नक्की काय झालंय. आणि म्हणून मी कल्पनाच्या मागोमाग मी इथे आलो. तर कल्पना म्हणते की हो, काय झालं, पूर्णाजी रूममध्ये एकट्या होत्या, मला असं वाटलं त्यांना काहीतरी हवं नको हवं असेल, त्यांना थोडं बघावं, आणि म्हणून मी त्यांच्या रूममध्ये आले होते. आणि मग माझ्या मागोमाग हे सुद्धा आले. तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की हां, मी सुद्धा बाहेरून आतमध्ये येत होतो आणि मला प्रताप काका पूर्णाजीच्या रूममध्ये येताना दिसला आणि मला तो थोडासा अपसेट दिसला रे. मला असं वाटलं काहीतरी टेन्शनमध्ये आहे आणि म्हणून म्हटलं विचारावं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मी प्रताप काकाच्या मागोमाग आलो आणि मला कळलं की इथे
हे पण बसलेत म्हणून मी पण बसलो. आता मंडळी सायलीला पकवण्यासाठी किंवा तिला कळू नये आपला प्लॅन म्हणून सगळ्यांच्या थापा मारायचंच काम सुरू झालेलं असतं आणि कोणालाही खरं बोलता सुद्धा येत नाहीये आणि खोटं सुद्धा बोलता येत नाहीये. सायलीला कळतं की हे सगळेजण आपल्याला पकवतायत, खोटं बोलतायत ते. आता चैतन्याने स्वतःचं कारण सांगून मोकळा झाला. तेवढा सुमन म्हणते, माझं ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी गेस्ट रूममध्ये होते आणि मला खूप कंटाळा आला. म्हटलं जावं आणि पूर्णाजी जवळ सोबत गप्पा माराव्या आणि म्हणून मी कल्पना वहिनी यायच्या आधीच मी इथे आले होते. मीच आधी पहिली इथे आले आणि पूर्णाजीशी गप्पा मारत होते आणि मग हे सगळेजण आले. आता सुमन सुद्धा इथं खोटं बोलते बरं का. आणि तेवढ्यात आता आता पाळी येते ती म्हणजे अश्विनची. अश्विनला काय सांगावं काही कळत नाही आहे. आणि अश्विन म्हणतो, मी ते मम्माला शोधत होतो आणि मम्माला शोधायला मी तिच्या रूममध्ये गेलो तर मम्मा तिच्या रूममध्येच नव्हती. मग मला असं वाटलं की आता मम्मा तिच्या रूममध्ये नाही आहे, मग ती जाऊन जाऊन कुठे जाणार, पूर्णाजीच्याच रूममध्ये ना. म्हणून मग मी मम्माच्या मागोमाग पूर्णाजीच्या रूममध्ये आलो. सायली आता ह्या सगळ्यांची कारणं ऐकून आहे ना, तिला असं कळतं की हे सगळेजण आपल्याला पकवतायत, काहीतरी लपवतायत. तिला मुळं तर ही सगळी कारणांना पटतच नसतात. आणि आता त्याच्यावर पण सगळेजण म्हणतात की हां हो ना, आम्ही सगळे इथे होतो, त्याला काही दिसलं नसेल अश्विनला आम्ही कुठे होते, म्हणून तो पण इथे आला असणार आहे. आणि मंडळी तेवढ्यात आता पाळी येते ती म्हणजे अस्मिताची. अस्मिता म्हणते, माझं काय झालं, मी का इथे आले. आणि म्हणते की हां हां, काय झालं, मला असं वाटलं की स्मित पूर्णाजीच्या रूममध्ये आलाय आणि म्हणून मी स्मितला पाहिला पूर्णाजीच्या रूममध्ये आले. सायली म्हणते, स्मित पूर्णाजीच्या रूममध्ये आला, स्मित काही चालत पूर्णाजीच्या रूममध्ये येणार होता का. तेव्हा बाकीचे सगळे म्हणतात की हो हो, स्मित काही चालत येणार होता का. आणि आता सगळ्यांची चोरी पकडली गेली असं वाटत असतं आणि सगळेजण बिचारी कोणतरी काहीतरी करत आहे आणि सगळे शांत बसलेले असतात नाही का. वेगळा सीन दाखवला आहे हा, खूप भारी दाखवला ॲक्च्युली. आणि तेवढ्यात अस्मिता म्हणते, नाही नाही गं सायली, तसं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मला वाटलं मम्मा स्मितला घेऊन पूर्णाजीच्या रूममध्ये आले आणि म्हणून मी ते बघण्यासाठी पूर्णाजीच्या रूममध्ये आले. पण इथे आल्यावर मला कळलं की स्मित इथे नाहीच आहे. मग मला नंतर आठवलं की अरे बापरे, स्मित आपल्याच रूममध्ये आहे, पाळण्यामध्ये झोपलाय नाही का, इथे कसा असेल तो. तेव्हा बाकीचे म्हणतात, अरे हो हो, स्मित तर अस्मिताच्याच रूममध्ये पाळण्यात झोपलाय, आम्ही सगळेच विसरले होतो. आणि सगळेजणांना आता असे विचित्रसारखे वागत असतात. सायली म्हणते, ह्या सगळ्यांना काय झालंय काय, सगळेजण असे विचित्रसारखे का वागतात. सायली म्हणते, काय झालं, तुम्ही लोक माझ्यापासून सगळं काही लपवताय का, म्हणजे तुम्ही सगळेजण असे विचित्र का वागताय, अगदी कन्फ्यूज असल्यासारखे. आता अस्मिता म्हणते, छे छे ग, कन्फ्यूज कशाला असू आम्ही, काही नाही झालंय. आता सायली अर्जुनकडे पाहते आणि म्हणते की तुमचं काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी मी इथे का आलो ते, हां अश्विन खूप डिस्टर्ब होता, मी त्याला पूर्णाजीच्या रूममध्ये येताना पाहिलं आणि मला तो खूप डिस्टर्ब वाटला गं, आणि म्हणून म्हटलं की त्याच्याशी बोलावं, त्याची समजूत घालावी. आणि पूर्णाजी पण तेच करत होती. पूर्णाजीने सुद्धा खूप समजावलं त्याला. आता पूर्णाजीसुद्धा नाटक करतात बरं का आणि म्हणतात, हो हो ना, आपला अश्विन खूप डिस्टर्ब होता गं आणि खूप वाईट वाटत होतं त्याला आणि म्हणून मी त्याला समजावत होते आणि त्याने त्याचं अख्खं मन माझ्याशी मोकळं केलं, तेव्हा आता त्याला कुठे बरं वाटतंय. हो हो ना अश्विन. आता अश्विनच्या चेहऱ्यावर तसे काही एक्सप्रेशन नसतात. आता आणि अर्जुन त्याला खुणवतो आणि म्हणतो की अरे, चेहऱ्यावर काहीतरी दाखव ना, म्हणजे टेन्शनमध्ये आहेस, दुःखामध्येच, असं काहीतरी दाखव. तेवढ्यात अश्विन आता चेहऱ्यावर हात घेतो आणि म्हणतो की हो, ते सायली आणि मी थोडासा डिस्टर्ब होतो ना. त्यावर आता सायली अश्विनच्या जवळ येते आणि म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्ही एवढा का विचार करताय, मागे झालेल्या गोष्टी आता सोडून द्या ना. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, पण अहो तुम्ही सगळ्या गोष्टी अशा मनात ठेवल्या, कुडत बसलात तर कसं होऊन चालेल. मनात जे काही आहे ते तुम्ही कोणाशी बोलून मोकळे व्हा. आता सायली ते अश्विनला समजावत असते आणि बाकी सगळेजण हसत असतात बरं का. आणि बिचारा अश्विन तो मात्र तिथे उगाचच इमोशनल असल्याचं आणि दुःख असल्याचं नाटक करत असतो. अश्विन म्हणतो की हो हो सायली वहिनी, आता पूर्ण आजीशी आहे ना मी मनमोकळेपणाने सगळं काही बोललोय आणि मी आता ठरवलं की यापुढे अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. आता मला पूर्णाजीने समजवलंय ना, यापुढे मी सगळ्या गोष्टी अगदी नीट करणार आहे. तू नको आता टेन्शन घेऊस हा, आता मला बरं वाटतंय पूर्णाजीशी बोलल्यानंतर. त्यावर पूर्णाजीसुद्धा म्हणते हो हो, आता त्याला बरं वाटतंय हा. आता पुन्हा ह्या सगळ्यांचं असं बोलणं ऐकून सायलीला खूप विचित्र वाटतं, कारण सगळेजण म्हणतात हो हो, आता अश्विनला एकदम बरं वाटतंय. सायली म्हणते, असे काय ते सगळे अशी विचित्रसारखे का वागतायत. त्यावर आता बाकीचे म्हणतात की अरे बापरे, सगळीजण आता म्हणतात, अरे माझं हे काम राहिलं ते काम राहिलं करून आता सगळेजण एक 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 करून तिथून निघून जातात. सायली मात्र पूर्णाजीजवळ थांबते आणि तेवढ्यात आता अर्जुन मागे येतो आणि म्हणतो की अगं बायको, तू इथे काय करतेस, तुला मी आराम करायला सांगितलं होतं ना, चल 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 जाऊया लवकर. त्यावर पूर्णाजी म्हणते की अरे बापरे, मी पण खूप थकली आहे गं, मला असं वाटलं होतं मी एक तासभर आराम करेन. त्या सायली म्हणते, पूर्णाजी तुला आराम करायचा आहे का. आणि तेवढ्यात आता अर्जुन आता येतो आणि म्हणतो की बायको चल ना, अगं काय करतेस तू, चल लवकर, तुला आराम करायला सांगितलं होतं ना. सायली म्हणते, पण अहो मला तर बोलायचं आहे पूर्णाजीशी थोडा वेळ. अर्जुन म्हणतो की नाही नाही, तू चल, आत्ताच्या आता चल इथून, पूर्णाजीला आराम करू दे. आणि आता तो सायलीला घेऊन जातो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की सचिन हा महिपतच्या रूममध्ये असतो आणि त्याला महिपतवर जाम संशय आलाय
की महिपत हा आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसं आता महिपत तिथून निघून जातो ना, सचिन त्याच्या कपाटामध्ये जातो आणि नक्की ह्याने कपाटामध्ये काहीतरी ठेवलं. म्हणजे जेव्हा सचिन आलेला असतं तेव्हा महिपत कपाटामध्ये काहीतरी लपवून ठेवत होता, हे मात्र सचिनला चांगलं आठवतं. आणि म्हणून त्याच्या कपाटाची आता तो झडती घेत असतो आणि सगळी शोधाशोध करत असताना त्याला कपाटाच्या शेवटच्या कप्प्यामध्ये काही वस्तू सापडतात. म्हणजे महिपतने काही चाकू, सुरे वगैरे लपवून ठेवलेत. आणि आता सचिनला हे बघून खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे महिपत इतके दिवस जे काही करतोय, नाटक करतोय, जे काही साधूबुवा आणि बहुगुणी बाबाची जी काही तपश्चर्या सुरू आहे, ते सगळं नाटक आहे हे आता सचिनच्या चांगलंच लक्षात आलंय. सचिन म्हणतो की महिपत, बाबा तुम्ही कितीही या जगाला फसवत असलात, लोकांना फसवलत, तरी मला फसवू शकत नाहीये. माझ्या नजरेतून ही गोष्ट चुकू शकत नाहीये. आता सचिन म्हणतो की महिपत बाबा, एवढ्या वस्तू तुम्ही इथे कपाटामध्ये लपवून ठेवल्यात, चाकूसुरे लपवून ठेवलेत, ते काही असेच नाही. तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन सुरू आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे मी आता लवकरच शोधून काढेन. तर मंडळी, इकडे आता सचिनला महिपतवर पूर्ण डाऊट आलाय, संशय आलाय आणि महिपत काही सुधारलेला नाहीये. तर मंडळी, इकडे आता सायलीला अर्जुन रूममध्ये सोडून येतो आणि सगळेजण पुन्हा आता इकडे हॉलमध्ये बसलेले असतात. आणि सगळ्यांचं ते सुरू असतं की कोणाला काही सुचतंय का, कोणाला काही आयडिया सुचतायत का. आणि सगळेजण आता पुन्हा एक एक आयडिया सांगत असतात आणि कोणाला काही त्या पटत नाही आहेत. अर्जुन म्हणतो की अरे सुचवा ना काहीतरी, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायचंय. आणि यांचं हे सगळं बोलणं सुरू असताना आता पुन्हा सायली तिथे हॉलमध्ये येते आणि सगळेजण आता पुन्हा गडबडतात आणि म्हणतात की काय 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 चाललंय, काय चाललंय. त्यावर आता सायली म्हणते, मी तुम्हाला विचारते की तुम्ही सगळेजण पुन्हा आता इथे हॉलमध्ये एकत्र बसलाय, तुम्ही काही कसलं प्लॅनिंग वगैरे करताय का? तुम्ही लोक मला का सांगत नाहीये? काही लपवताय का माझ्यापासून? आता इथे सुमन म्हणते की नाही गं सायली, आम्ही तुझ्यापासून काय लपवणार? तुला खरंच वाटतं अर्जुन तुझ्यापासून काही लपवणार आहे का? त्यावर सायली म्हणते की लपवाछपवीच्या गोष्टी यांच्याबद्दल काही बोलू नका. लपवाछपवी करण्यात एक नंबरचे माहीर आहेत ते. अर्जुन म्हणतो की मी मी लपवाछपवी करतो. आणि बिचारीचे एक्सप्रेशन एवढे भारी आणि क्यूट असतात ना. मंडळी आता पुन्हा सगळेजण एकमेकांकडे पाहतात आणि आता ह्यांचा प्लॅन पुन्हा एकदा फसलाय. सायली आता पुन्हा तिथे आले, त्याच्यामुळे त्यांना काही प्लॅनिंगच करता येत नाहीये. सुमन म्हणते, सायली तुला काही हवं होतं का? तुला हवं होतं तर मी तुला रूममध्ये आणून दिलं असतं ना. आराम करायचा होता तू रूममध्ये. प्रताप सुद्धा म्हणतात की हो हो सायली, तू आराम करायचा ना रूममध्ये, तू कशाला आली इथे? तर सायली म्हणते, पण तुम्ही लोक तर आता इथे काहीतरी बोलत होतात ना, तुम्ही खरंच माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करताय का? अर्जुन म्हणतो, छे छे बायको, तुझ्यापासून काय लपवणार? कुठे काय? काहीच नाही, कुठे काय? तर अर्जुन आता इथे चैतन्याला काहीतरी खुनवा-खुनवी करण्याचा प्रयत्न करतोय आणि चैतन्याला ते काही कळतच नसतं. चैतन्य म्हणतो की काय? अर्जुन तसं झालं की ह्याला काही कळतच नाहीये. आणि तेवढ्यात मंडळी पटकन आता इथे अर्जुन काय करतो, मोबाईल काढतो आणि व्हॉट्सअपवर ह्या सगळ्यांचा म्हणजे सायली सोडून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो. आणि त्याच वेळेला त्याने आता व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेजसुद्धा टाईप करत असतो. आणि तो मेसेज त्याने आता एका वेळेला सगळ्यांनाच पाठवला आहे बरं का. आणि अर्जुन आता मोबाईलमध्ये बराच वेळ काहीतरी करतोय आणि धडाधड सगळ्यांना आता मेसेज वाचतोय. आता सगळेजण बघतात की मेसेज चेक करतात, वाचतात. आणि त्याच्यात आता अर्जुनने लिहिलेलं असतं, कोणालाही तन्वी सेलिब्रेशनची काही आयडिया सुचली तर या ग्रुपमध्ये टाका. हा ग्रुप आपल्या सगळ्यांचा आहे, पण याच्यामध्ये सायलीला म्हणजे तन्वीला आपण ॲड केलेलं नाही आहे. आणि आता सगळेजण हा मेसेज वाचतात आणि सायली म्हणते की एकाच वेळेला सगळ्यांचा फोन कसा काय वाचला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. एकाच वेळेला सगळ्यांना कसा काय मेसेज झाला? सायली म्हणते, काय प्रकार आहेत हा सगळा? तुम्हा सगळ्यांना एकाच वेळेला कसे काय मोबाईलवर मेसेज आले? आता सायली जेव्हा असं म्हणते ना, तेव्हा सगळेच म्हणतात की एकाच वेळेला मेसेज आले का? कुठे 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 मेसेज आले? आणि सगळेजण आता आपापला मोबाईल लपवण्याचा प्रयत्न करतात. पण भले कितीही तुम्ही सायलीसमोर हे सगळं केलं तरी तिला ते सगळं ऑड आणि वेगळंच वाटत असतं. आणि तेवढ्यात आता अर्जुन लगेच मेसेज करतो, सगळ्यांनी आपापला मोबाईल सायलेंट करा. आणि हा सुद्धा मेसेज आता ग्रुपवर गेल्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे फोन वाजतात आणि पुन्हा ते सायलीला कळतं की एकाच वेळेला सगळ्यांना मेसेज गेलेत. आता मात्र अर्जुन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की आता काय करणार? त्याला काही कळत नाही आहे आणि सायलीला कळतं की यांच्यामध्ये काहीतरी खिचडी पकती आहे म्हणून. आणि तेवढ्यात आता अर्जुन पुन्हा एक मेसेज करतो, आता मी एक काम करतो, मी काहीतरी कारण सांगून बाहेर जातो आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा काहीतरी कारण सांगून एक एक करून सगळ्यांनी बाहेर या. आता पुन्हा तो मेसेज सगळ्यांना एकत्र जातो. पुन्हा सगळेजण मेसेज पाहतात आणि सायली म्हणते की काय चाललंय? एकाच वेळेला सगळ्यांना मेसेज कसे काय जात आहेत? काय चाललंय तुमचं? तुम्ही सगळेजण माझ्यापासून नक्की काहीतरी लपवताय. पुन्हा आता सगळेजण पुन्हा मोबाईल लपवून ठेवतात. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की नाही बायको, कुठे काय नाही, ऐक ना, माझं ना एका क्लायंटची मीटिंग आहे आणि कोर्टामध्ये अर्जंट केससुद्धा आहे, मला ना आत्ताच्या आता निघावं लागणार आहे. आणि अर्जुन आता हे कारण सांगून बाहेर निघालेला असतो. तेवढ्यात चैतन्य म्हणते की हो हो, माझं पण काम आहे, मला पण बाहेर जावं लागणार आहे. आता अर्जुन चाललाय म्हणजे मला जावंच लागेल ना. आता अर्जुन तिथून निघून चाललेला असतो.
आता अर्जुन आणि चैतन्य तिथून बाहेर पडतात आणि तेवढ्यात प्रताप म्हणतात की हो, माझी सुद्धा एक अर्जंट आणि महत्त्वाची मीटिंग आहे. कल्पना एक काम करतो, मी सुद्धा जातो आणि माझी मीटिंग अटेंड करून येतो पहिली. कल्पना म्हणते, अहो ऐका ना, तुम्ही बाहेर जाताय तर मग मला सुद्धा बाहेर सोडता का? माझं थोडंसं मार्केटमध्ये काम आहे, मी एक काम करते, तुम्ही मला मार्केटमध्ये सोडा आणि मग तिथून तुम्ही मीटिंगला जा. प्रताप म्हणतो, बरं बरं ठीक आहे, चल आपण निघूया, मी तुला सोडतो आणि मग तिथूनच मीटिंगला जातो. त्यावर सायली म्हणते, ऐक ना मामी, मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ का? म्हणजे लहान असताना तुम्ही जेव्हा शॉपिंगला खरीदला जायचा तेव्हाही मी तुमच्यासोबत यायची आणि तुम्हाला पण हे आवडायचं ना, मग आता येऊ का? तेवढ्यात आता कल्पना म्हणते की अरे हो, तुला ते सगळं आवडायचं, पण आता कल्पनाला काय बोलावं कळतच नाही. आता सायली सोबत आली तर म्हणजे आपला पूर्ण प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होणार. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते, अगं सायली ऐक ना, मला एक काम आठवलं, मला बँकेत जायचं आहे, बँकेत खूप महत्त्वाचं काम आहे माझं. आणि मग स्मितला कोण सांभाळणार? तू एक काम कर, आधी स्मितला घे बरं. आणि ती स्मितला सायलीजवळ देते आणि म्हणते की मी बँकेत जाऊन येते पटकन, तू स्मितला सांभाळ. आता अस्मिताने पण कल्टी मारली आहे बरं. आणि तेवढ्यात आता सुमनसुद्धा म्हणते की हां, माझंसुद्धा एक काम आहे, मी सुद्धा बाहेरच चालली आहे. मग ऐका ना कल्पनाताई, मी पण तुमच्यासोबतच येऊ का? आता प्रताप, कल्पना आणि सुमन तिघंसुद्धा बाहेर पडली, अस्मितासुद्धा बाहेर पडली आहे. आता राहिला कोण? एकटा फक्त अश्विन. आता सायली म्हणते की काय चाललंय हे सगळं? सगळेजण घरातून बाहेर चालले. त्यावर आता आता बिचारा अश्विन एकटाच अडकलाय. अश्विन म्हणतो, सायली वहिनी काय ते, माझा पण एक पेशंट आहे, अर्जंट अर्जंट पेशंट आहे, खूप सिरियस आहे, मला सुद्धा आता क्लिनिकला अचानक जावं लागणार आहे. सायली वहिनी एक काम करतो, मी जातो आणि तुला काही लागलं ना तर मला कॉल कर. आणि स्मित आहे ना तुझ्यासोबत, तू स्मितची काळजी घे हां. आणि असं म्हणत आता अश्विनने सुद्धा तिथून कल्टी मारली आहे. पण सायलीला कळत नाही की ह्या सगळ्यांना काय झालंय, अचानक सगळ्यांना कशी काही कामं आठवली असेल. आणि आता घरामध्ये स्मित आणि सायली दोघं जण असतात. सायली आता इथे स्मितला सांभाळत असते आणि म्हणते की स्मित बाबू, आपण आता दोघंच घरी आहोत, तुला कंटाळा आलाय का? आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊया गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये जाऊन आपण छान छान बागेमधली फुलं बघूयात. आता सायली ते खेळत असता असता स्मितला घेऊन बाहेर जाते आणि मंडळी इकडे सगळेजण आता पुन्हा एकत्र गोळा झालेले असतात. आता यांचं प्लॅनिंग सुरू झालं की काही सुचलंय का कोणाला, अरे सांगा लवकर, कोणाला काही सुचतंय का? सायली आता स्मितला बाहेर घेऊन येते आणि बघते तर हे सगळेजण पुन्हा एकत्र गोळा झालेले आहेत. सायली जवळ येते आणि चैतन्याच्या हळूच खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते की काय काय चाललंय, काय तुम्ही सगळेजण इथे काय करताय? मंडळी, हा सीन आहे ना जो खूप फनी असा दाखवलाय. कोणाला काही सुचतच नाहीये की आपण काय प्लॅनिंग करावं काय नाही. आणि बिचारी सायली तिथे आली आणि म्हणते की काय चाललंय, तुम्ही सगळेजण काही ना काही कारण सांगून बाहेर चालात आणि इथे येऊन थांबलात, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? तेवढ्यात प्रताप म्हणतो की अगं, मी मिटिंगला चाललो होतो, पण अचानकच मीटिंग आहे ना माझी पोस्टपोन झाली, मग जाणं माझं कॅन्सलच झालं. तर कल्पना म्हणते की अगं हो, मी पण चालले होते, पण आता यांचं जाणं कॅन्सल झालं, मग मग मी कशी जाऊ ना, म्हणजे मला मार्केटमध्ये हेच सोडणार होते. तेवढ्यात सायली आता म्हणते की बाकीच्यांचं काय आहे? तेव्हा आता सुमनसुद्धा म्हणते की मी पण ह्या दोघांसोबतच जाणार होते ना, म्हणजे मला पण हे दोघं जण सोडणार होते, आता मग मग मी तरी कशी बाहेर जाऊ? सायली म्हणते, अस्मिता पण तुझं तर बँकेमध्ये काम होतं ना? अस्मिता म्हणते की अगं हो, बँकेत काम होतं, पण मला निघता निघता आठवलं की बँकेच्या मॅनेजरच्या सुट्टी आहे आणि माझं नेमकं काम त्या मॅनेजरकडेच होतं. मग आता बँकेत जर मॅनेजरच नाही आहे तर मग मी तिथे जाऊन काय करणार ना? मग मी पण नाही गेले. तर सायली म्हटली, पण अश्विन भाऊजी, तुम्हाला तर हॉस्पिटलमधून एमर्जन्सी आली होती, तुमचा पेशंट तर खूप सिरियस होता. त्यावर अर्जुन म्हणतो की गेला, पेशंट गेला. सायली म्हणते की काय? त्यावर अश्विन म्हणतो की गेला म्हणजे तसा गेला नाही आहे सायली वहिनी, पेशंट चांगला होऊन घरी गेला. म्हणजे काय ना, माझ्या मी स्टाफ जो आहे ना त्यांना सांगून ठेवले माझी ट्रीटमेंट काय असते ती, आणि मग त्या स्टाफने मॅनेज केलं, पेशंट अगदी ठणठणीत होऊन गेला घरी. सायली म्हणते की तुम्हा लोकांना धड खोटं सुद्धा बोलता येत नाहीये, येत नसलेली ॲक्टिंग का करताय तुम्ही? तेवढ्यात आता सायली अर्जुनला म्हणते, तुमचं काय? तुम्हाला तर एमर्जन्सी केस होती ना कोर्टामध्ये, मग त्याचं काय झालं? आता इथे चैतन्य आणि त्यांना काही कळत नाही, आता काय सायलीला कारण द्यायचं? तेव्हा चैतन्य म्हणतो की बाहेर पाऊस, केवढा पाऊस आहे, एवढा पाऊस आहे ना की लोकांना तिथे कोर्टामध्ये जातासुद्धा येत नाही आहे गं. आणि त्याच्यामुळे कोर्टातली केस कॅन्सल झाली आहे गं, कसं जाणार ना पावसातून? सायली म्हणते, पावसामुळे कोर्टाची कामकाजं थांबली आहेत, कोर्टातली केस थांबली आहे का? तुम्ही सगळेजण मला मूर्ख बनवताय, मला फसवताय, माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय आणि मला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे तुमचं सगळ्यांचा काहीतरी प्लॅन झाला आहे, एक ग्रुप झाला आहे आणि तुम्ही काहीतरी ठरवताय आणि मला हे सांगत नाही आहेत, मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत नाही आहेत. ठीक आहे, तुम्हा कोणाला मला काही सांगायचं नाही आहे ना, नका सांगू, असं म्हणत सायली चिडते आणि ती आता तिथून रागारागाने निघून जाते. अर्जुन म्हणतो की हे काय? अर्जुन म्हणतो की तुम्हा लोकांना केव्हाच सांगतोय की काहीतरी सुचवा, काहीतरी आयडिया सुचवा. बघा, या सगळ्यामुळे माझी बायको माझ्यावर रागवली आणि माझ्या रागावून चिडून गेले यार ती आता. आता काय करू मी? त्यावर बाकीचे म्हणतात की अरे, आम्ही विचार करतोय,
तू सुचव ना काहीतरी. तर मंडळी आता इकडे सायली हॉलमध्ये येते आणि बसते आणि म्हणते की हे सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, मला काही सांगत नाही आहेत, नक्की काहीतरी प्लॅन सुरू आहे यांचा. आणि सायली आता इथे नाराज होऊन रुसून येऊन बसलेली असते. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की सायलीला अर्जुन काहीतरी सरप्राईज देण्यासाठी घरी घेऊन आलेला असतो. आता सगळ्यांनी घरामध्ये छान तयारी केलेली असते आणि बिचारी सायली बाहेर बसलेली असते. अर्जुनला आता सायली म्हणते की काय हो काय आहे नक्की. आणि जेव्हा सायली आता घरी येते ना तेव्हा सगळ्यांनी असं सायलीचं ग्रँड असं वेलकम केलेलं आहे. आणि मंडळी हे सगळं बघून सायली प्रचंड